नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. अयोध्येतील श्रीराम मंदिराचं उद्घाटन येत्या 22 जानेवारीला होणार आहे. अयोध्येत गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिराची मागणी केली जात होती. सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर अनेक वर्ष सुनावणी पार पडली. त्यानंतर सुप्रीम कोर्टने राम मंदिराबाबत सकारात्मक निर्णय दिला. त्यानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मंदिर उभारण्यात येत आहे. येत्या 22 जानेवारीला मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाला जगभरातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना देखील राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. पण काँग्रेस नेत्यांनी निमंत्रण असतानाही राम मंदिराच्या उद्घाटनाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. सत्ता संघर्षाचा निकाल अखेर लागला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असा निकाल दिला आहे. या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची थोर परंपरा आहे, परंतु राहुल नार्वेकर यांनी ही प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. हा निकाल म्हणजे खोदा पहाड निकला जुआ आहे. जर सगळेच आमदार पात्र ठरले तर अपात्रतेविरोधातील याचिकेचं काय झालं, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. विरोधकांनी तलाठी भरतीच्या परीक्षेत घोळ झाला आहे, ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. विखे पाटलांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. तलाठी भरतीबाबत बेछूट आरोप केले जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. विखे पाटलांच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना 200 पैकी 214 गुण ते देणार का आणि कोणालाही डॉक्टर करणार का, असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला आहे. सरकार विद्यार्थ्यांवर दबाव आणत आहे. विद्यार्थ्यांवर तोंड दाबून मुख्यांचा मार सहन करण्याची वेळ आलेली आहे. सरकारमधले मंत्रीच असे वागत असतील तर न्याय कुणाकडून मागायचा, असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला आहे. महादेव बेटिंग ॲप केसमध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. या ॲप केस प्रकरणातील प्रमोटर्सच्या अडचणी आणखी वाढू शकतात, कारण महादेव बेटिंग ॲपचा मालक रवी उप्पल याला भारतात आणण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही महिन्यात रवी उप्पल याला दुबईत अटक करण्यात आली होती. रवी उप्पल विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यानंतर ही अटकेची कारवाई झाली. उप्पल याला प्रत्यार्पणाद्वारे भारतात आणण्याची महत्त्वाची कायदेशीर औपचारिकता आता विशेष न्यायालयात पूर्ण झाली आहे. सौरभ चंद्रकार आणि रवी उप्पल हे सगळ्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. ईडीकडून या दोघांचा शोध सुरू होता. या दोघांच्या विरोधात आता ईडीने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. याच नोटीसच्या आधारे दुबईच्या स्थानिक पोलिसांनी रवी उप्पलला अटक केली आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिला. संपूर्ण देशाच्या निकालाकडे लक्ष होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. या निकालाने शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. यावर शिवसेना उद्धव गटाचे युवा नेते यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंचे वारसदार असलेल्या आदित्य ठाकरे यांनी हे अपेक्षित होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, जो मूळ राजकीय पक्ष विधानसभा अध्यक्षांनी त्यांना देऊन टाकला, ही लोकशाहीची निर्लज्जपणे केलेली हत्या असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.